दिवशी 1 वाजेला बोललो होतो की बाई तुझा काल वाढदिवस झाला, त्याचे फोटो बिटो टाकले मी फोटो टाकलो म्हणे कोण बोलली बा तू, तर ती म्हणजे नाना मोबाईल काल जरा थोडा घरात वाद झाला होता त्याच्यामुळे मी विसरले असं, आणि मोबाईल चार्जिंग काही कारण सांगून ते नाही केल्यानंतर ती तरी खुश बोलली माझ्याशी आणि म्हणे टाकते म्हणे. 1 दीड वाजेच्या दरम्यान फोटो टाकले तिनं. मला पाहून आनंद झाला. तिच्या हाताकडे काही मला लक्ष गेलं नाही. मागच्या वेळेस ती घरी आली होती त्यावेळेस मी तिच्या हातात चटका लागला. तिला विचारलं बाई चटका कशाचा आहे, तर म्हणे नाना ती इस्त्रीचा चटका लागला. म्हणलं ठीक आहे बा असं. आणि त्या लोकांनी तिची हत्याच केली. मला एका महिन्याच्या अगोदर कोंडे हॉस्पिटलमध्ये मी भरती केलं होतं. 4 दिवस पोटी राहिली. 21,000 रुपये खर्च आला म्हणजे तिथे. आणि त्यावेळेस तिने मला दवाखान्यात तिची आई नसताना सांगितलं नाना कसं आहे थोडे दिवस होऊन जातील, चांगलं होईल असं बोलून ती हे करायला लागली. म्हणजे त्यावेळेला मला 10 लाख रुपये सांगितले. म्हणे तुम्ही कुठून देतात मी करतो माशी भाऊ आमची भाषेत आनंद भाऊ याची पण मेळ करून काही घरचे पैसे असं करून 8 लाख रुपये 10 लाखाची मागणी झालेली होती. आणि मी माझ्या घरच्या बाईला आणि तिला पाठवून दिले. म्हणलं आता त्याच्यानंतर 1 महिना एकदम फ्रेश वागवले. म्हणजे कोणत्याच प्रकारे मी रोज त्याले फोटो मागत जाऊ, तुम्हाला फोटो टाका तुम्ही काय केलं काय नाही. रोज संध्याकाळचे फोटो सकाळचे समजा अशी टाकत जावा. त्याची मागणी होती की दिवसातून एकदाच फोन करायचा. तो बी आई वडिलांना भावाचा नाही आला पाहिजे, कोणा नातेवाईकाचा नाही आला पाहिजे, असेच करत नाही. मी 8 लाख रुपये आमच्या विषयात पाठवून दिले. त्याच्यानंतर त्यानं व्यवस्थित वागवलं असं त्यानं दाखवलं मला फोटोमध्ये. पण मग त्याच्यानंतर मला फोन आल्यानंतर 2 घंट्यात जर ते डायरेक्ट सांगू राहिले की तुमची मुलीनं फाशी घेतली, तुमची मुलगी मेली. तिचा जेट असं बोलला की बा जसं 12 12:30 हे झालं. मी 3 वाजेला बोललो तिच्याशी. मग असं कसं संभाजीनगरला अधिवेशन आहे पत्रकाराचं, काही जण तिकडे गेले यायला काय मराठी पत्रकार परिषदेचं डिजिटल मीडियाचं अधिवेशन आहे. बोलत आहे ती मला फोन करायची, नंबर डिलीट करून टाकायची. मी म्हणते असं काहून करत येतो, तर ती म्हणे माझ्यावर दबाव आणतात ते की तू फोन करू नको कोणाला. नातेवाईकाचा तर कोणाचाच फोन येत नव्हता, पण मग चोरून करायची ती फोन की असं असं म्हणतात तसं तसं म्हणतात. पण मी म्हणायची जाऊ दे एवढं तेवढं निघूनच जातात दिवस, एवढं तेवढं होतच राहते. पण ते इतके प्रेशरमध्ये आणायचे तिला की तिला बोलूसुद्धा देत नव्हते. दुसऱ्या म्हणजे ती असा विचार करायची बोलताना की मी तुम्हाला सगळं तिथं आल्यानंतर सांगेल हे सगळं काही, मी इथं फोनवर तुम्हाला काहीच बोलू शकत नाही. आणि इथं किती वेळा आम्ही तिला आणलं पण म्हटलं की तू जाऊ नको जसं. ती म्हणे नाही चांगले राहतात, पण चांगले नव्हते. रात्री देखावा करत होते आणि सतत 15 दिवसापासून तिच्या सासूचे तिचे स्टेटस नवऱ्याचे स्टेटस हे ठेवायला लागले. म्हणजे तिच्यासोबत असं गोडी गुलाबीने राहायला लागले. आणि त्यांनी मेडिकल भाड्याने घेतलेलं होतं. त्यांची मुलगी तिच्यासोबतच राहायची. तर ती मुलगी तिला बर्थडेच्या दिवशी म्हणाली पण की तू हसत का बरं नाहीये. ती म्हणे मी हसत नाही. म्हणजे त्या दिवशीच तिचा हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, पण त्या दिवशी त्यांना काही जमलं नाही. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी तिची हत्या केली. 1 वाजेच्या दरम्यान ती 1:17 माझ्यासोबत बोलली. तर माझ्यासोबत बोलताना तिनं असं मला काहीच वाटलं नाही की ती असं काही होणार आहे संध्याकाळी. त्याच्यानंतर माझ्या वडिलांसोबत पण बोलली तर खूप असं छान प्रकारे बोलली की काही असं काही होणार नाही आहे संध्याकाळपर्यंत. आणि त्याच्या 2 तासानंतर माझ्या वडिलांना डायरेक्ट सांगताय की तिने गळफास घेतला. ती गळफास घेणाऱ्यामधली नव्हती. तिची BSc ॲग्री झालेली होती आणि खूप सुशिक्षित सुसंस्कृत आणि चांगल्या घराण्यातली मुलगी होती. आणि असंच जर करत राहिलं तर प्रत्येक मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. आणि हत्येचा प्रकार आहे, त्यांनी हत्या केलेली तिची. स्टेशनला गेला होता, पोलिसांकडून कशा पद्धतीची वागणूक मिळाली, सहकार्य झालं? सहकार्य काहीच नाही झालं. आम्ही त्यांना OC मागितली, OC पण दिली नाही. आम्ही रिपोर्ट मागायसाठी कागद दिला तर पेपर फेकला गेला. असा म्हणजे अशी वर्तणूकच चांगली नव्हती. आणि आमचा रिपोर्ट जर अशा कंडिशनमध्ये त्यांनी घ्यायला पाहिजेत होता, त्यांनी रिपोर्ट कंडिशनमध्ये घेतला नाही. या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनला जा, त्या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनला असं 2 वेळा घुमवण्यात आलं. त्याच्यानंतर आम्ही तिले 2-2.5 घंट्यानंतर आमचा रिपोर्ट घेण्यात आला. तो बी आम्ही बळजबरी म्हणजे जबरदस्तीने तिला रिपोर्ट दिला की तुम्ही घ्या म्हणून. आम्हाला झेरॉक्ससाठी पण पाठवण्यात आलं. आम्ही झेरॉक्स कुठून आणणार एवढ्या रात्रीची झेरॉक्स पण कुठं मिळत नाही. तर त्यांनी पोलीस स्टेशनला ते गुंडागर्दीसारखे 4-5 जण जे होते ते आमच्या मागे रात्रीपासूनच होते, आमची गाडी गेल्यापासून. म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर स्टेशनला पण होते, आम्ही दवाखान्यात गेलो तर दवाखान्याला पण होते. आणि नंतर आम्ही रेल्वे स्टेशनवर होतो तर रेल्वे स्टेशनवर पण आमच्यासोबतच होती ती. जर का CCTV फुटेज चेक केली तर त्यामध्ये तशी वागणूक आढळून येईल. जर तो CCTV चालू असला तर पोलिसांकडून अतिशय चुकीची वागणूक, अतिशय कुत्र्यासारखे आमचे जे वागणूक केली त्यांनी. आणि
कोणी आमचं ऐकून घेतलं नाही. रात्री 1 वाजता आमच्या अंगावर कागद फेकण्यात येतो आणि आम्हाला सांगण्यात येतं की ओसीसाठी जर तुम्हाला लागत असेल ओसी तर तुम्हाला झेरॉक्स आणावं लागेल, असा करून कागद आमच्या अंगावर फेकण्यात येतो. तिथले जे PI आहेत अधिकारी संजय गायकवाड यांनी सुद्धा आम्हाला कुत्र्यासारखी वागणूक दिलेली आहे. आणि खरं तर त्यांच्यावर संशय असा आहे की त्यांनी पूर्णपणे पैसे खाल्लेले आहेत, सर्वांनी मॅनेज केलेले सर्वांना. आणि असं कुठेही होऊ नये यामुळे डिपार्टमेंटचंच नाव बदनाम होते, याकडे थोडं लक्ष गेलं पाहिजे. आणि दुसरा विषय असा आहे की दुसऱ्या दिवशी जेव्हा PM रिपोर्टसाठी आम्ही तिथे हजर होतो तर तेव्हासुद्धा पोलिसांनी आमचं ऐकून घेतलं आणि पंचनामा जो स्पॉट पंचनामा होत असतो तो पंचनामासुद्धा झालेला नव्हता. आणि पोलीस अधिकारी सर्व मिळलेले होते, सर्व एकच गोष्ट बोलत होते, एकच शब्द बोलत होते. त्यामध्ये DYSP सरसुद्धा तेच भाषा बोलत होते. आणि आमचा पूर्ण संशय हा गणेश ठोसरवर सुद्धा जातो, कारण गणेश ठोसर हा वागणुकीलाही चुकीचा होता, त्याचा पहिला डिवोर्स झालेला आहे. आणि मयुरीलाही तो असं चावट चभरा बोलायचा, तिच्यावर वाईट नजर टाकायचा. बऱ्याच वेळा त्यांनी मला हा शब्द सांगितला. पण काय आहे की वहिनी आणि देराचं नातं हे असं असतं की मजाकचं असतं, म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तिला सांगितलं की ठीक आहे काही गोष्टी समजून घ्यायच्या, पण नंतरही ही जेव्हा किचनमध्ये एकटी असली तर तो चक्र मारायचा, हिच्यासोबत चभरा बोलायचा, चावट शब्द वापरायचा, मोकाट वर्तवणुकीचा होता. दारूसुद्धा पिऊन यायचा, ओरडायचा सुद्धा. आणि तिचा नवरासुद्धा दारू प्यायचा, हिच्यावर ओरडायचा, एक मारण्याचाही प्रकार समोर येतो. त्यानंतर तिची जी सासू आहे ती सुद्धा एक भगवान कडुबा बुडुकले आपल्या पाडळीचे नागरिक आहेत आणि यांची मुलगी मयुरी तिचा किशोर ठोसर जळगाव खानदेश सुंदर मोतीनगरामध्ये 4 महिन्यापूर्वी तिचा विवाह झाला. आणि लग्न झाल्यानंतर 15व्या दिवसापूर्वीपासूनच त्या मुलीचा छळ सासऱ्याने चालू केला. मयुरी ही अतिशय गोंडस, अतिशय सुशिक्षित, BSc कम्प्युटर झालेली आहे, BSc ॲग्री झालेली आहे. आणि अनेक एक्झाम तिने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि 4 महिन्यापासून लग्न झाल्यानंतर सारखं तिला प्रचंड छळ तिच्या सासऱ्याने केला. आणि इतका छळ केला की ती फोनवर आपल्या बहिणीशी वडिलांशी बोलूसुद्धा नव्हती. तिला बोलायला गेलं तर ती लगेच सांगायची की ही मी या नंबरवरून बोलले, हा नंबर डिलीट करा, कोणू नका देऊ. आईवडिलांशी तिला बोलून दिलं जात नव्हतं. आणि परवा सकाळी यांना फोन आला की तुमच्या मुलीने आत्महत्या केली. पण आता ज्या मी आत्महत्या केल्याचं माहीत पडल्यानंतर हे परिवार धावत गेल्यानंतर पहिले तर पोलिसांनी 10-12 तास या लोकांना नुसतं झुलवत ठेवलं. त्या परिवाराला काही मदत केली नाही. रात्री 1 वाजता तक्रार घेतल्यानंतर यांच्या अंगावर कागद फेकला ओसीचा की तुम्ही ओसी बाहेरून रात्री 1 वाजता झेरॉक्स आणा. तर रात्री 1 वाजता कुठली झेरॉक्स ते उघडी असते. आणि इन्क्वेस्ट पंचनामा करताना या सगळ्या नातेवाईकांना सोबत ठेवायला पाहिजे होतं की तिच्या अंगावर कशाच्या जखमा आहे, तिचे काही पाय घासलेले का काय. या इन्क्वेस्ट पंचनामा करताना कुठल्याही प्रकारे यांच्या नातेवाईकाला तिला जवळ घेतलेलं नाही. मृत्यूच्या वेळी तिच्या अंगावर मी जे डॉक्टरांशी बोललो किंवा डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या अंगावर 5-6 दिवसापूर्वीच्या पण जखमा होत्या आणि ताजी जखम कानाखालची पण त्या ठिकाणी होती. आणि डॉक्टरांनी स्पष्टपणे कळवलं पोलिसांना की हिला पहिले गळा आवरून मारलेला आहे आणि नंतर तिला पोलिसांनी होडी जप्त केलेली आहे. म्हणजे ज्या दोरीने आवरून मारलं ती दोरीसुद्धा पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेली नाही आहे. आणि त्या ठिकाणी दाखवायचा प्रयत्न असा केला की ही या ठिकाणी ओढणी घेऊन आत्महत्या केली, पण पहिले मारलं आणि मग तिच्या गळ्यात ओढणी टाकून देखावा तयार त्या ठिकाणी दिला गेला. ज्या ठिकाणी घटना घडली तिथे सुद्धा पोलिसांनी स्पॉट पंचनामा केलेला नाहीये. सगळं गेल्यानंतर मग त्यांनी पंचनामा केला असेल कदाचित, पण त्याच लोकांनी ती बॉडी उचलली आणि सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेले. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा खालच्या अधिकाऱ्यांना फोन होते की हे असं या प्रकारामध्ये समोरच्या आरोपींना पाठी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय मिळते पोलीस डिपार्टमेंटला अशा प्रकारे एखाद्या तरुण मुलीचा जीव जातो, ती आपल्या आयुष्याचे स्वप्न रंगवून सासवड्याला जाते, आपल्या संसारामध्ये मुलं बाळं आपला पुढचा आयुष्याचा विचार करते आणि अचानकपणे तिचा खात्मा या ठिकाणी केला जातो आणि पोलीस मात्र त्या ठिकाणी मानवता दाखवत नाही. आईवडिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या जळगावच्या प्रकारामध्ये केला गेला. आज मी मुंबईला जात आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन मी देणार आहे. जोपर्यंत हा तपास जळगावच्या लोकांकडून काढला जात नाही
तोपर्यंत मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा मयुरी नावाच्या अनेक मुली ह्या मारल्या जात राहणार आहेत आणि म्हणून हा तपास मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी SITकडे द्यावा, CIDकडे द्यावा किंवा अन्य कोणत्या सक्षम अधिकाऱ्याकडे द्यावा, पण जळगावच्या पोलिसांकडे हा तपास ठेवणे तेव्हाच या मुलीला न्याय मिळेल. आणि त्याच्यावर 306चा जो काही आत्महत्या करण्याचा IPCचं पहिलं जुनं जे कलम आहे त्याप्रमाणे कारवाई न करता नवीन कलमाप्रमाणे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही या परिवाराची मागणी. आणि कालपासून परिवार या ठिकाणी आपल्या न्यायाकरता फिरत आहे. पण 2 दिवसापासून सुट्टी असल्यामुळे त्यांना अधिकारी भेटता आले नाही. पण मी आपल्या माध्यमातून मीडियाने अनेक गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत, मीडियाने अनेक मुलींना न्याय दिलेला आहे, मीडियांच्या स्टोरीमुळे पूर्ण भारत पेटून गेलेला आहे. म्हणून या मुलीला सुद्धा आपण न्याय द्यावा ह्याकरता मी आपणास विनंती करीत आहे.